शेवटचा जो क्षण आहे, शेवटचा आहे की जे आता गव्हर्नमेंट जे पॉलिसी तयार करणार आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी जे एडॉप्ट करणार आहे, ती पॉलिसी राहील की कारण गव्हर्नमेंटला व्यक्तिगत प्रगती लोकांची होऊ द्यायची नाही आहे. गव्हर्नमेंटला फक्त एका ग्रुपची प्रगती पाहिजे आहे. एका ग्रुपला समता पाहिजे, एका ग्रुपला स्वतंत्रता पाहिजे, एका बंधुभाव. फक्त एक विशिष्ट व्यक्तिसमूह, एक विशिष्ट ग्रुप या देशामध्ये जी पॉलिसी बनते आहे ते सगळ्यासाठी पॉलिसी बनत नाही. हे पॉलिसी बनत असते ढोणे साहेब. या देशामध्ये परंपरा आहे, या देशामधलं इतक्या वर्षाची परंपरा आहे. या देशामध्ये जे पॉलिसी बनते ते एका विशिष्ट वर्गाला फेवरेबल अशी पॉलिसी बनत असते. लोकांना वाटते की आमच्यासाठी पॉलिसी, आमचं त्याच्यामध्ये भलं होईल. परंतु देशामध्ये परंपरा आहे, या देशामधलं इतक्या वर्षाची परंपरा आहे. या देशामध्ये जे पॉलिसी बनते ते एका विशिष्ट वर्गाला फेवरेबल अशी पॉलिसी बनत असते. लोकांना वाटते की आमच्यासाठी पॉलिसी, आमचं त्याच्यामध्ये भलं होईल. परंतु लोकांचं कमी भलं होते आणि एका विशिष्ट वर्गाचं श्रेष्ठत्व स्थापित करण्यासाठी या भारतावर काही राजे गेले, काही येऊन गेले. परंतु या देशामध्ये एका विशिष्ट वर्गाचं श्रेष्ठत्व स्थापित करण्याची जे काही त्यांची जे काही नीती आहे ती नीती आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती नीती बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलेली होती, परंतु ती नीती आपल्याला बाबासाहेबांची समजली नाही आणि बाबासाहेबांनी त्या नीतीला न आपण समजून घेता आपण आपली नीती वापरत आहोत. प्रत्येक जण, प्रत्येक नेता, प्रत्येक मॉडेल, प्रत्येक हा जो आहे तो आपलं स्टँडर्ड वापरत आहे, आपली नीती वापरत आहे आणि बाबासाहेबांचं मॉडेल, बाबासाहेबांची नीती वापरत नाही. तर भविष्यामध्ये ही नीती वापरण्यात येणार आहे की अस्तित्व के लिए संघर्ष, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, की हा वाढणार. आता एवढा वाढला, आणखी किती वाढेल काही सांगता येत नाही, कारण त्याला सीमा नाही. कारण हा जो इश्यू आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा युनिव्हर्सल इश्यू आहे, फक्त भारतापुरताच नाही. प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगण्यासाठी, आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल करावं लागते. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे युनिव्हर्सल आहे. इट इज नॉट ओनली फॉर कंट्री. हा युनिव्हर्सल नियम आहे की स्ट्रगल करावंच लागेल, त्याशिवाय तुमचं अस्तित्व टिकणार नाही. आणि म्हणून हा जो स्ट्रगल आहे हा स्ट्रगल युनिव्हर्सल आहे आणि भारतामध्ये हा स्ट्रगल पूर्वीपासूनच आहे. आणि या स्ट्रगलमध्ये आपला समाज बुद्धिस्ट समाज होता, त्यावेळेस अशा प्रकारचा स्ट्रगल नव्हता. त्यावेळेस आपलं राज्य होतं. परंतु जेव्हापासून बौद्धांचं राज्य संपलं आणि बौद्ध धर्माच्या विरोधात लोकांचं राज्य आलं, तेव्हापासून या देशामध्ये एक नीती वापरण्यात आली. ती नीती म्हणजे एक विशिष्ट ग्रुप, त्याला जाती ग्रुप म्हणा, कास्ट ग्रुप म्हणा, किंवा एका वर्णाचा ग्रुप म्हणा, एका क्लासचा ग्रुप म्हणा, त्यांचं वर्चस्व नेहमी भारतामध्ये राहिलं पाहिजे, सगळ्या समाजावर राहिलं पाहिजे. इवन क्षत्रिय लोक आहेत, त्यांना वाटत आहे की आम्हाला राज आहे, लेकिन मी चॅलेंज सांगतो की क्षत्रियाचे राज्य नाही आहे, बनियाचे राज्य नाही आहे, राज्य आहे फक्त ब्राह्मणाचं. परंतु ते शो करत आहे कारण त्यांची जुनी नीती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ज्ञानाची टक्कर होईल, जेव्हा एका नीतीची टक्कर होईल, एका फिलॉसॉफीची टक्कर होईल, तर त्या फिलॉसॉफीमध्ये, त्या ज्ञानाच्या स्ट्रगलमध्ये फक्त एकच जात, एकच वर्ण हा ज्ञानाच्या संघर्षामध्ये टिकून राहील.
बाकी ज्ञानाच्या संघर्षामध्ये टिकणार नाही. बौद्ध लोकांना पराजित करण्यासाठी त्यांना युनिव्हर्सिट्या जाळाव्या लागल्या. समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. कारण मनुष्याचं जेव्हा वैचारिक संघर्ष आहे, बुद्धिमत्ताचा संघर्ष आहे, त्यावेळेस त्यांना वाटते की आपणच सर्वश्रेष्ठ राहिलो पाहिजे, सगळे ग्रंथ आपल्या हातात राहिले पाहिजे, सगळी विद्या आपल्या हातात राहिले पाहिजे, धर्मसत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे. दुसरे किती मोठा असेल, राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, तो एका पुरोहिताचा समोर झुकला पाहिजे. अशा प्रकारची सत्ता निर्माण करण्याची जी आता सध्याची परिस्थिती आहे, तर या स्ट्रगलमध्ये फक्त एकच समाज जिवंत राहू शकतो, टिकू शकतो. बाकी समाज, बाकी लोक यामध्ये पराजित होणार. आणि सर्वायवल ऑफ फिटेस्टचा जो सिद्धांत आहे, डार्विनचा सिद्धांत, की तो सर्वाईव्ह होऊ शकतो, तोच टिकू शकतो संघर्षामध्ये, की जो सक्षम आहे, जो सक्षम आहे, संघर्ष करण्यामध्ये अधिक सक्षम आहे, तोच टिकू शकेल. जे सक्षम नाही आहे, दे आर नॉट इफिशियंट, ते टिकू शकणार नाही. दे आर नॉट फिटेस्ट, ते टिकू शकणार नाही. आणि आपल्या समाजाला फिट होऊ देत नाही, आपल्या समाजाला सक्षम होऊ देणार नाही. आपला समाज जेवढा सक्षम झाला तेवढा काफी आहे. आता याच्या समोर आपला समाज सक्षम होण्याला फार संघर्ष करावा लागेल, तेव्हा आपला समाज पुढे जाऊ शकतो. युनिव्हर्सिटी आहे, जे उच्च विद्यालय आहेत, त्या ठिकाणी रॅगिंगच्या नावाखाली आपल्या पोरांचा मर्डर केला जातो. आपल्या मुलीला तिथून हाकलून देण्यात येते, पडून जातात. मुलीवर रेप होतो, कशाच्या? रॅगिंगच्या नावाखाली. आज आपल्याला मोठ्या पदावर आपण जाऊ नये, फॉरेनमध्ये जाऊ नये. आपला विचार होता की इंडियामध्ये नोकऱ्या नाही मिळाल्या तर विदेशात जाऊ. परंतु त्यांनी अशा प्रकारचं हे केलं की हा दबलेला समाज हा दबलेलाच राहिला पाहिजे, हा समाज वर जाऊ नये. अशा प्रकारचे पॉलिसी निर्माण करण्यासाठी हा जो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा सतत वाढत राहील. आणि या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये एकच समाज फक्त फिटेड राहील सर्व क्षेत्रामध्ये, दुसरा समेत फिटेड राहणार नाही. त्याच्यासाठी त्या समाजाला वर नेण्यासाठी स्पेशल एज्युकेशन ठेवतील, स्पेशल त्यांच्या शाळा काढतील, स्पेशल त्यांचे कॉलेजेस करतील, काही करतील, परंतु एकाच समाजाला फिट ठेवतील. अन्य समाजाला मागे ओढण्यासाठी आपसामध्ये झगडे निर्माण करतील. आपसामध्ये जे झगडे निर्माण झालेले आहे, आज भावाभावामध्ये झगडे आहे, आज बहीण भावामध्ये झगडा आहे, आज किती भयानक परिस्थिती आहे. आम्ही पहिलंच अल्पसंख्याक, त्याच्यातून आणखी अल्पसंख्याक, आम्ही 4 भाऊ एकत्र होतो, तो कमीत कमी हिंमत होती. परंतु 4 भाऊ आज आम्ही आपसामध्ये भांडताना दिसतो. आज मला सकाळी एक जण म्हणे की भंतेजी म्हणे आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी कलह दिसतो म्हणे. म्हटलं सिद्धार्थांनी कलहासाठीच तर सगळं काही केलं. सिद्धार्थांनी जे एवढं मोठं राजपाट सोडलं, तो एक क्षण होता पाण्याच्या संघर्षासाठी. परंतु त्यांना जेव्हा कळलं की कलह आहे, या कलाचं त्याला क्लास कॉन्फ्लिक्ट म्हणतात, या क्लास कॉन्फ्लिक्टमुळेच मला आता पुढे भिक्षू बनून राहावं लागेल, मी घरी परत जाणार नाही, असा विचार. हा जो क्लास कॉन्फ्लिक्ट आहे हा आपल्या समाजामध्ये एवढा मोठा फॅक्टर आहे. आणि तो फॅक्टर कमी व्हायच्या ऐवजी वाढतच आहे. जातीमध्ये, सबकास्टमध्ये, आपल्या आंतरजातीमध्ये आज भेदभाव दिसत आहे आणि एवढा आपसामध्ये स्ट्रगल वाढलेला आहे. तर आपण यांच्याशी कसा स्ट्रगल करू शकतो? ज्याच्याशी ॲक्च्युली आम्हाला स्ट्रगल करायचा आहे, ज्या जातीशी, ज्या कौमशी आपल्याला संघर्ष करायचा आहे, तिथं कसं पोचू आपण? कारण आमच्यामधली जी एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी आपसामध्येच वाद करण्यामध्ये, आपसामध्येच भांडण्यामध्ये, आपल्यामध्ये संघट करण्यासाठीच आपली एनर्जी इथं खर्च होत आहे. त्यामुळे याच्यामध्ये भविष्यामध्ये संघर्ष वाढू शकतो, आणखी वाढू शकते. नोकऱ्या कमी, सीमित संसाधन असेल तर स्ट्रगल वाढेल. तर सगळे साधनं तुमचे सीमित करतील. नोकऱ्या सीमित केल्या, प्रायव्हेटमध्ये सीमित, तुमच्या जे रोजीरोटीचा सवाल आहे तिथं सगळे इंजन आले, मशिनी झाल्या,
एक मशीन हजारो लोकांचं काम करते. शेतीमध्ये आज नवीन नवीन उपकरणं वापरले तर शेतामध्ये सुद्धा तुम्हाला काम मिळणार नाही. मोलकरींचं काम करतो म्हणाल, झाडू पोछा करण्याचं काम करतो म्हणाल, तर तुम्हाला विचारण्यात येईल भविष्यामध्ये की तुम्ही आंबेडकरवादी आहात का. जय भीम म्हणणारे आंबेडकरवादी असेल तर तुम्हाला झाडू पोछा करण्याचं काम सुद्धा मिळणार नाही. त्यांना हिंदू अनेक मिळाले आहे. शेड्यूल कास्टमधले हिंदू मिळालेले आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये हिंदू मिळाले. त्या हिंदूचं जतन करतील का अहिंदूचं, जे हिंदू नाही त्याचं जतन करतील. तर हा वाढणार आहे. दुसरं जो दलगत शासन आहे म्हणजे एकाच विचाराच्या दलाचं शासन. जसं कांशीरामजी म्हणत होते की अगर सरकार मजबूत होती है तो मजबूती से गला दबाती है. अगर सरकार मजबूर है तो हमारा मजबूती से गला दबा नहीं सकती. आज सरकार जे काही आहे, काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांची पूर्ण 100% त्यांची मक्तेदारी होती. संविधान चालू की न पण त्यांच्या पक्षाचा एजेंडा चालत होता काँग्रेसचा. त्यानंतर काँग्रेस सत्ता जाऊन आज बीजेपीची आली. बीजेपी सुद्धा आपल्या पक्षाचा एजेंडा बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे, रूल ऑफ ग्रुप इंटरेस्ट. संविधानानं नाही की त्यांच्या पक्षाचा जो एजंट असतो. आज कुंभमेळ्यामध्ये कोणाच्या पक्षाचा एजंट? संविधानाचा एजंट आहे. करोडो रुपये खर्च होऊन राहिले. कोणाचा एजंट आहे? त्यांच्या पक्षाचा एजंट आहे. ते लाभवून राहिले. संविधानाचं काही घेणं देणं नाही याला. परंतु समाजाचा पैसा तिथं इन्व्हेस्ट होत आहे, तिथं खर्च होत आहे. तर अशा प्रकारचे ही दलगत शासन व्यवस्था ही पुढे वाढणार आहे. आज जरी आपण म्हणतो की 2 पहिया की गाडी, परंतु तसं नाही आहे. चंद्रबाबू नायडूची मानसिकता तीच आहे जी मोदीची मानसिकता आहे. आणि त्या बिहारचा जो काय त्याचं नितीश कुमारची बी मानसिकता तो आहे. तर काही दोन्ही आंबेडकरवादी आहे, दोन्ही बुद्धिस्ट आहे, मग त्यांची मानसिकता हिंदुत्ववादीच आहे ना. मग जो कॉमन त्यांचा एजंट आहे त्या कॉमन एजंट्यावर सगळे मिळून काम करत आहेत. आपल्याला फक्त फसवादी कर. शिवसेना अशी आहे, शिवसेनेमध्ये एक ग्रुप अलग गेला, एक ग्रुप अलग गेला, परंतु दोन्ही ग्रुपचा एजंट हिंदुत्ववादी आहे, आंबेडकरवादी नाही, बुद्धिस्टवादी नाही. हे सगळे एकच आहे. त्याच्यामुळे आज आपले जे फाउंडेशन आहे आपल्या घराचं फाउंडेशनच कमजोर झालं. जे मॉरलिटी म्हटली आहे की नैतिकता म्हटली आहे, नैतिकताचा अर्थ काय की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी अशी नीती वापरायची की मैत्री, करुणा, बंधुभाव आणि न्यायावर आधारित नीती म्हणजे त्याला नैतिकता म्हणतात. मग ते चोराची नैतिकता वेगळी राहील, अनैतिकता वेगळी राहील, परंतु एकामेकाशी प्रेम, मैत्री, लव. बाबासाहेबांनी शब्द लव टाकला. लव म्हणजे एका प्रेमिकेवर लग्न प्रेम करतो, लव करतो आणि जंगलामध्ये सुद्धा जाऊन भेटू शकतो. रात्री 12 वाजता कुणी जाऊ शकत नाही तिथं जाऊन भेटू शकतो. असं प्रेम आपल्या आईवडिलावर करा, असं प्रेम आपल्या समाजावर करा, असं प्रेम आपल्या भावा बहिणीवर करा. याला म्हणतात मॉरलिटी. ही नीती आपल्याला तयार करण्याची म्हणजेच ही मॉरलिटी म्हणजे इट इज द मॉरल व्हॅल्यूज. त्याची तुम्हाला पॉलिसी निर्माण करावं लागेल. आणि या पॉलिसीमध्ये आपला समाज कमजोर आहे. आपल्या समाजाने ही पॉलिसी बनवली नाही. आपल्या समाजाने ही पॉलिसी बनवली की माझा ग्रुप दुसऱ्या ग्रुपवर श्रेष्ठ कसा राहील. ग्रुपिझम. माझा ग्रुप दुसऱ्या ग्रुपवर हावी कसा राहील, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ कसा राहील. अरे तुझ्यापेक्षा अनेक श्रेष्ठ आहेत. तू एखादा कमजोर असेल त्याला घेऊन चल ना सोबत, उसको साथ में लेके चलो. कमजोर है लेकिन वो नहीं सोचेगा मेरा ग्रुप उसका अच्छा दिखने को ना हावी होना चाहिए. या आपस में ही हम संघर्ष कर रहे. तो ये जो हमारी पॉलिसी है वो शत्रु का कुछ भी बिगाड़ नहीं सकती. आज हमारे पास जो पॉलिसी चल रही है हमारे दुश्मन का कुछ भी बिगाड़ नहीं सकती. क्योंकि जो पॉलिसी चाहिए, कॉमन मॉडल, कॉमन स्टैंडर्ड चाहिए, वो हमारे पास नहीं है. हमारे पास डिफरेंट मॉडल है, डिफरेंट स्टैंडर्ड है. अलग अलग मॉडल है, अलग अलग स्टैंडर्ड है उसके.
और उनका कॉमन मॉडल है, कॉमन स्टैंडर्ड है, उनका एक ही मॉडल है और एक ही विचारधारा है। जो बाबा साहब ने बताई, ये किताब में बताए कि जब तक बाबा साहब कहते हैं कि कॉमन मॉडल, मैं दीवार पे भी लिख के रखा है, मेरा स्लोगन है कॉमन मॉडल एंड कॉमन स्टैंडर्ड, कि एक ही विचारधारा को चलाने वाला कॉमन ऐसा मॉडल होना चाहिए। सबकी विचारधारा, जैसे ज्योतिबा फुले की भी कुछ विचारधारा होना चाहिए, छत्रपति शाहू महाराज की भी कुछ विचारधारा होना चाहिए, बुद्ध की भी विचारधारा कुछ होना चाहिए, रैदास की भी विचारधारा कुछ होना चाहिए। ये सब की कॉमन ऐसे एक जो विचारधारा बनती है, सब महापुरुषों को लेकर के एक विचारधारा बनती है, उसको कॉमन विचारधारा बनती है। और ऐसे कॉमन विचारधारा को आगे ले जाने वाला एक कॉमन मॉडल तैयार होने को होगा। और जब तक हम कॉमन मॉडल नहीं करेंगे तब तक हम आगे बढ़ नहीं सकते। इसलिए हमारा जो इस वर्ग का जो हमारा उद्देश्य है कि मॉरलिटी होना चाहिए, लेकिन सिर्फ नैतिकता पूरेशी नहीं है, सफिशिएंट नहीं, इट इज़ नॉट सफिशिएंट, इट इज़ नॉट इनफ ओनली मॉरलिटी, इट मस्ट बी यूनिवर्सल एंड इट मस्ट बी सीक्रेट, सर्वव्यापी, सबके साथ में नैतिकता होना चाहिए, सभी ग्रुप के साथ में नैतिकता होना चाहिए, सभी जाति के साथ में नैतिकता होना चाहिए, सभी धर्म के साथ में नैतिकता होना चाहिए। सिर्फ बुद्ध धर्म के लिए नैतिकता नहीं है। सो बुद्ध बुद्ध बोलते जाएंगे, सिर्फ बुद्ध बुद्ध बोलते जाएंगे तो बुद्ध 1% भी नहीं है। जब पूरा भारत बौद्धमय था तब भी उन्होंने अपने को अछूत बनाया, अपने को डिफीट किया, अपने को खत्म किया। इसलिए बाबा साहब ने ये नैतिकता का शब्द इस्तेमाल किया कि यूनिवर्सल होना चाहिए और सीक्रेट होना चाहिए। तो हम अगर इस विचार से चलेंगे तो काफ़ी हम आगे बढ़ सकते। हमारे पास ओनली वन सॉल्यूशन है, एक ही सॉल्यूशन है कि कॉमन मॉडल एंड कॉमन स्टैंडर्ड। इस पे आप काम करेंगे, ऐसे मैं आपसे अपेक्षा रखता हूँ। और आज का धम्म वर्ग यहाँ पे मैं समाप्त करता हूँ। इसके बाद में हमारे क्लास में जिन्होंने विजिट दी वो हमारे आइडियल हैं, हमारे मॉडल हैं, जो बाबा साहब आम्बेडकर की विचारधारा, जो द बुद्ध एंड धम्मा की विचारधारा आज रोज़ लोगों को पढ़ाते हैं। जैसे हम हफ्ते में 1-2 बार पढ़ाते, वो रोज़ पढ़ाते और इस तरह से समाज तैयार करना चाहते, बच्चों को बचपन से ही इस तरह से बनाना चाहते ताकि भविष्य में वो अपने आगे बढ़ कर के जो बाबा साहब आम्बेडकर का विचार था, बुद्ध का विचार था, वो मजबूत कर सके। तो ऐसे आज आदरणीय हमारे बांबोड़ साहब आए हैं, तो मैं उनको विनती करता हूँ कि वो आए और आपके साथ चर्चा करें, आपको मार्गदर्शन दे। आदरणीय बांबोड़ साहब।